मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचा कासलेंचा दावा. गरज असेल तिथे देवेंद्रजी पुढाकार घेतील. ते सामनाच्या सल्ल्यानुसार काम करत नाहीत, तर जनतेच्या हितासाठी काम करतात. सामना अग्रलेखावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात. मात्र हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांचं उत्तर. अग्रलेख काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद. राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला. फडणवीस देखील अग्रलेख वाचतात, त्यांना वाचावाच लागतो असंही वक्तव्य. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर एखादा मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही? पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवलं आणि घटनेचा अवमान केला. मोदींची टीका. मोदी फक्त वक्तव्य करतात, अंमलबजावणी करत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. संविधानामध्ये दलितांसाठी अनेक तरतुदी पण पालन होत नाही. खरगेंचं प्रत्युत्तर. वक्फ कायदा हा मुस्लिमांसोबतचा खरा सामाजिक न्याय. मोदींचं भाष्य. मागास मुस्लिम, विधवा आणि मुस्लिम मुलांना त्यांचा हक्क मिळेल आणि त्यांच्या हक्कासाठी रक्षण देखील होईल अशी प्रतिक्रिया. भाजप मुस्लिम हिताच्या गोष्टी करतायत तर मुस्लिम आमदार आणि खासदार का निवडून देत नाहीत? अबू आझमींचा खोचक सवाल. मुस्लिमांसाठी सरकारनं योग्य काम केलं असतं तर मुस्लिम तरुणांना पंक्चर काढत बसावं लागलं नसतं असंही वक्तव्य. भाजपच्या शब्दकोशामध्ये मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ. आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल. भाजपची कूटनीती मित्रपक्षांना कळत नाही. रोहित पवारांचं विधान. जेवढं रोहित पवारांचं वय तितका माझा अनुभव. खासदार अशोक चव्हाणांचं आमदार रोहित पवारांना प्रत्युत्तर. 2000 वर्षांपासून आपला समाज स्वार्थासाठी दुभंगलेला. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. स्वार्थासाठी मतभेद झाल्यामुळे आक्रमकांनी आपल्याला लुटलं, मारलं असंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांची अजितदादांच्या अर्थखात्यातही घुसखोरी. आमदार रोहित पवारांची टीका. आधी एकनाथ शिंदेंच्या खात्यांमध्ये घुसखोरी, आता अजितदादांचा नंबर. रोहित पवारांचा हल्लाबोल. रयत संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांमध्ये संवाद. त्यावर हीच महाराष्ट्राची संस्कृती असल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. भाजपला तहानलेल्या मुंबईकरांची चिंता नाही. आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र. कधीच दंड ठोठावला जाणार नाही हे एकमेव आश्वासन टँकर मालकांना हवंय. महापालिकेनं तोडगा काढावा. आदित्य ठाकरेंची मागणी. टँकर लॉबीमध्ये अधिक लोक परप्रांतीय. ते वेठीस धरण्याचं काम करतायत, तेव्हा महापालिकेनं कठोरात कठोर कारवाई करावी. मनसेच्या संदीप देशपांडेंची मागणी. मुंबईसह राज्यातील पाणी प्रश्न चिंताजनक. सुप्रिया सुळेंचं विधान. पाणी नियोजनाची बैठक प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतली जाते, त्याची माहिती सरकारकडून घेणार. सुळेंची प्रतिक्रिया. विहिरी, कूपनलिका, खासगी पाण्याचे टँकर मुंबई महापालिका ताब्यात घेणार. टँकर चालक संप मागे घेत नसल्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय. संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू. टँकर असोसिएशननं घेतली मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट. मुंबईसाठी नियमांमध्ये शिथिलता आणावी. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनची मागणी. टँकर असोसिएशन 4 वाजता भूमिका जाहीर करणार. अमित शहा येऊनही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय नाही. जयंत पाटलांचा टोला. तर विरोधी पक्षातील पाटलांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय. सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. मंत्री भरत गोगावले उद्या मुंबईला जाणार. एकनाथ शिंदेंकडून गोगावलेंना तातडीनं मुंबई गाठण्याचा निरोप. मतदारसंघातील कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे उद्या मुंबई गाठणार. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर. एकीकडे पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असताना इमारत भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी दोघंही एकाच व्यासपीठावर. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दोघंही एकत्र. रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतं. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. खळखळ झाली म्हणजे जिवंतपणा आहे. चंद्रकांत पाटलांचं विधान. सोलापूरमध्ये मंत्री जयकुमार गोरेंची विरोधकांवर तुफान फटकेबाजी. आपल्याला अडकवण्यात आलेल्या प्रकरणामध्ये अकलूजच्या एका व्यक्तीचा सहभाग. पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आल्यामुळे पवारांना माझ्यावर राग. गोरेंची प्रतिक्रिया. अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीमध्ये आमचाही खारीचा वाटा. राम शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांची फिरकी घेताना खासदार अशोक चव्हाणांनी बोलून दाखवली खतखत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा धक्का. मिरज तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक आजी-माजी सरपंचांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश.
आज उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणाऱ्या ठाकरेंच्या सेनेनं महापालिकेमध्ये सत्ता असताना मराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवली. संदीप देशपांडेंचा हल्लाबोल. ठाकरेंच्या भैयांची धड टीम असल्याचीही केली टीका. सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी तसंच बॉम्बनं सलमानची गाडी उडवून देण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी आल्याचं समोर. धमकीनंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. वरळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. रागाने का बघतो म्हणत टोळक्याकडून एकाची निर्घृण हत्या. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातल्या एका हॉटेलमधली घटना. टोळीतील 5ही हल्लेखोरांनी केलं होतं मद्यप्राशन. नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या. पत्नीची हत्या केल्याचाही केला बनाव. पोलीस तपासामध्ये पती आणि दिरानंच हत्या केल्याचं उघड. दोघांनाही अटक. गडचिरोलीमध्ये निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या. नवेगाव पेट्रोल पंप परिसरामधली घटना. हत्येप्रकरणी संशयित नातेवाईक ताब्यात. पुण्यात पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी. महिलांनाही मारहाण. व्हिडिओ व्हायरल. धायरी भागातील रिद्धी सिद्धी पॅराडाईज सोसायटीतली घटना. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. काल कारागृहामध्ये विशाल गवळीनं केली होती आत्महत्या. गृहसंकुलाच्या आवारातील वृक्षावर महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह. ठाण्यातील 5 पाखाडी परिसरातली घटना. नौपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू. नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये तिघांना अटक. नागपुरातून 580 बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर. वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना. नागपूर MIDCतील कंपनीच्या भीषण स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू तर 7 जण जखमी. कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाच्या चौकशीचा आज 4था दिवस. राणा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती. पुरावे दाखवून तहबूर राणावर प्रश्नांची सरबत्ती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.